करतो। आज जयंती आहे आपली 300वी जयंती, म्हणून त्या जयंतीच्या निमित्तानं दारू सोडून द्या, गांजा घेतो गांजा सोडून द्या, आणखीन काय सगळं सोडून द्या। अहो मला सांगा ना, खरंच इथून माग जे थोर पुरुषांनी जे केलंय त्याच्यातलं थोडे 10-15% बी जर आपण घेतलं, 15% 10-15%, तरी आपण सुधारून जाऊ, आपला विकास होऊ शकतो। हा फक्त भाषण आम्ही करतो, प्रत्येक नेता भाषण करतो, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे, पण आम्हीच अस्तित्वात आणत नाही, आम्हीच नीट नसतो पहिलं। कारण पहिलं आम्हाला नीट वागावं लागेल, आम्ही नीट राहावं लागेल, आम्ही नीट समाजासाठी खरंच चांगलं काम करतोय का, खरंच जनतेसाठी आपण चांगलं काम करतोय का, हे आपण स्वतःला बघितलं पाहिजे। आपण आपल्या जनतेसाठी काम चांगलं करायचं, जनता रिझल्ट देईल ना, जनतेला कळतं ना। आज खरंच मी तुमच्या समोर नतमस्तक होतो, तुमच्या सर्वांसमोर, कारण निवडणूक एवढी माझी विचित्र निवडणूक होती, लोकसभेपेक्षा वेगळी निवडणूक झाली। हिशोब कोणी कोणी काय काय लावले, कसे लावले, आता त्याच्यात मला जायचं नाही, पण किती वेगळी झाली, तरी पण तुम्ही निवडून दिलं। का दिलं निवडून तुम्हाला? निवडण्याचं कारण काय? तुम्ही जे केलं ते बघा, मागून म्हणलं विकास, जे 50 वर्षामध्ये जे घडलं नाही ते घडून दाखवलं, जे 50 वर्षात झालं नाही ते। आज रस्ता शिल्लक नाही, मी जर ते 500 किलोमीटरचे रस्ते तर स्टेट हायवे केलेले असते ना, आज मला हॅनमधून रस्ता मला घ्यायचा होता, तो घेऊ शकलो नसतो। आज 600 कोटीचा हॅनमधून एक रस्ता घेतला मी आज, कुठनं जवळजवळ हारंगुळ पासून, हारंगुळ, वडगाव, खादगाव, अकोली, त्याच्यानंतर अकोलीच्या नंतर त्या सगळी मरगळवाडी, सगळेवाडी, मालेवाडी, आणि मालेवाडीहून येऊन त्या इकडे नांदेड लोह्या रस्त्याला मिळवलं। हा स्टेट हायवे 600 कोटीचा आहे, 29 किलोमीटर आहे त्याच्यामध्ये, आणि जागा जर लागली तर जागा पण घेणार आहे त्याच्यामध्ये। आता जाहीर सांगत नाही, माझ्या डोक्यात आहे, काळजी करू नका, बसा, आहे डोक्यात माझ्या, तुम्हाला खोतरा उभा करून पाहिजे ना, होईल, सगळं समोर सांगता येत नाही मला, होतं येते, काळजी करू नका। हे असं मध्ये बोलले की मी विसरून जातो, काहीतरी बोलायचं असतं तेवढं विसरून गेलो मी, आता काय बोलायचं होतं तुम्हाला, काय म्हणू लागलं? हा, बायपास। आता फक्त काय, आता बायपास करणं किती आवश्यक आहे? आता मला सगळ्यात ब्रिज व्हावा, रेल्वे ब्रिज, हात वर करा, कोणाकोणाला वाटते ब्रिज व्हावा? तुझा तर गडी नेला, बरोबर आहे, हा, बस खाली। म्हणजे मी राजकारण कधीच करत नाही, मी विकासाचं राजकारण करतो। अक्षरशः माझ्या ऑफिसपर्यंत रांग लागलेली असते ना, ठीक आहे, उड्डाणपूल झाला नाही, पण उड्डाणपूल होणं गरजेचं आहे ना। रेल्वे ब्रिज गेलो कुठं, ते तर मी कॅन्सल केलं, अंडरग्राऊंड ब्रिज सगळं कॅन्सल केलंय मी, सिंगल कॉलम घेतलाय मी आता, पण तरी पण काही राजकारण करायचं म्हणलं की राजकारण केलं जातं, त्याला काय करणार आपण? पण तरी पण आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, परमेश्वराच्या आशीर्वादानं, संत जनाबाईची जन्मभूमी, हा पूल होईल, निश्चित हा उड्डाणपूल होईल, आणि 100% होईल, आणि त्याच्यामध्ये खासदार साहेब मदत करतील। त्यांना कळालंय बाबा झालाच पाहिजे, आता पब्लिकला बघितलं ना, पब्लिकचे हातावर केले ना पब्लिकनं, आता ते कुणी जरी गेलं, हे जाऊ दे रे बाबा, ते जाय म्हणते त्याला, तू काय माझ्याकडे येऊ नको म्हणते आता, कारण त्यांना थोडं काय आहे, वेगळं सांगण्यात येतं ना, जाऊन साहेब असं व्हायलंय, साहेब तसं व्हायलंय, 4 विरोधक 4 लावून चटणी मिरची लावून सांगणार ना, मग आता चटणी मिरची, मग आम्ही आता म्हणजे विरोधक आहोतच ना, पण विरोधक जरी असलो, जरी आम्ही असू विरोधक, तरी आम्ही विकासामध्ये विरोध कधी केला नाही पाहिजे। विकासामध्ये जर काम होतं तर 100% केलं पाहिजे का। आता हे होऊ नये, हा ब्रिज तर होणारच आहे, मी बायपास पण करायच्या तयारीत आहे, पण बायपास पण झाला पाहिजे, कारण मोठे मोठे वाहनं जे आहेत आता खूप, आता तर 20 टायरी 50 टायराचे लोक ते आता ते काही निघाले,
की असे सगळे तर एका बाजूने गेले पाहिजे. मला ते बायपास आता कुठून चाललाय मी काही सांगणार नाही, बजाईल पण होईल ते बायपास बी होईल एवढंच सांगतो मी तुम्हाला. कारण का कुठून चाललाय आतापासून जमीन घेणं चालू करतील तिकडे, त्याच्यामुळे आता सांगणार नाही कुठून चाललाय, सांगतो. तसं निश्चित मी इथं सगळ्या स्टेजवर बसलेल्या सर्व माझ्या इथं विरोधकही बसले असतील, माझेही बसले असतील, सर्वांना माझी एकच विनंती आहे, या जिल्ह्याचा सहकार असेल, कुठलंही काम असेल, विकासाचं काम असेल तर मिळून केलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि जिथं मिळून करायचंय तिथं मला अवश्य बोलवा, तिथं पुढाकार मी घ्यायला तयार आहे. माझ्या कुठल्याही कामाला विकासाचं काम म्हणलं मग कुणाचे असो, कुणाचाही क्रेडिट कुणालाही मिळो, ते काम करण्यासाठी पुढाकार मी घेतो. पाठीमागे राहा म्हणला पाठीमागे राहतो, पुढं व्हा म्हणायचं पुढं होतो. काही काही ठिकाणी पुढं व्हायला जर प्रॉब्लेम असते, मी पुढं व्हायला तयारच आहे कुठे. कारण काय तुम्हाला माहित आहे, तुम्हाला किती दिवस नोकरी दे, तुम्ही तितके दिवस नोकरी देणार आहेत मला. ज्या दिवशी मला घरी बसतो मी घरी बसवताल ना. त्याच्यामुळे ही तुमची चाकरी इमानदारीनं करायची, तुमची सेवा इमानदारीनं करायची. आणि सेवा सतत, मी तुम्हाला असं भाषणात बोलतो म्हणून नाही, तुम्हाला त्या माझ्या सेवेतूनही कळून येईल की मी तुमची सेवा इमानदारीनंच करतोय. आणि कोणीही असो माझ्याकडे, तुम्ही बघितलं असं येणाऱ्या माणसाचा फोन करत असतो, कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठला कुणाचा आहे, काहीच बघत नाही. त्याचं काम करायचा माझा प्रयत्न असतो आणि हे करत राहील. कारण का मी आता जिथं मतं दिलेत त्यांचाही आमदार आहे, जे नाही त्यांचाही आमदार आहे, त्यांनी कुठं जावं दुसरीकडे. त्यांच्याही कामं करायची माझी तयारी आहे, सगळ्यांची कामं करायची माझी तयारी आहे. आणि एवढंच नाही, मी तर सांगतो, काही काही लोक म्हणले, काही लोक की माझा परिवार एवढा आहे, माझा परिवार मोठा आहे, इतके 100 घर आहेत, 100 लोक आहेत काय. अरे बाबा, मी तर माझा मतदारसंघ परिवार आहे म्हणतो ना, हा माझा मतदारसंघ परिवार आहे. त्याच्यामुळे निश्चित तुम्हाला एक जाता एक आता तुम्हाला मिरवणूक काढायची आहे. मी तुम्हाला एवढंच वचन देतो. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आज 300वी जयंती आपण साजरी करत आहोत. मी आजच तुम्हाला वचन देतो की मी कुठल्याही सूडबुद्धीनं वागणार नाही, कसल्याची कुणाशी सूडबुद्धीनं वागणार नाही. आणि काही काही ठिकाणी आता आमच्या जवळचेच म्हणा, आमच्या साथी म्हणा, वेगळ्या मतदारसंघातले म्हणा, आणखी दुसऱ्या मतदारसंघातले म्हणा, ते मी परळी बीड करायला म्हणून सांगतात, बोलतात इथं. म्हणजे सीएम पर्यंत माझी कंप्लेंट गेली. मग सीएमनं सांगितलं मी कोण काय करायला ते तिथं. खरंच मला सांगा, मी कधी जातीवाद केलाय का बाबा? मी कुणासोबत केला का आतापर्यंत?